लगेच लगेच फुटतो तो, कारण तो कसा आहे, ठिसूळ आहे. ठिसूळ पदार्थ लगेच फुटतात. हे काय मातीचं ढेकूळ आहे बघा. मातीचा ढेकूळ सुद्धा ठिसूळ असते. ही खडी साखर आहे. खडी साखर बघा. ठिसूळ पदार्थ लगेच फुटतात. हा आहे तुरटी. तुरटी सुद्धा ठिसूळ आहे, लगेच फुटते. थोड्याशा झटक्याने, थोड्याशा आघाताने ठिसूळ पदार्थ फुटतात. आता हा आहे कोळसा. कोळसा बघा फुटला का? हा बघा फुटतोय का? आरामात गेली का? का बरं गेली रे? सुई चिखलाची पडत कशी काय गेली? कारण चिखल मऊ आहे आणि सुई कशी आहे, कठीण आहे. आता तो मोडा द्या, तो पण मोडा द्या. मोडा घालून बघू. आता इथं कोण कठीण आहे? कठीण कोण आहे? मोडा. सुई पण घाल. म्हणजे यातले कठीण पदार्थ कोणते आहेत? मोडा. बास ठीक. कारण दोन्ही पदार्थ कसे आहेत? कठीण आहे. शाबास. ताणताय रबर. तुम्ही काय करताय? ताणताय. आणि सोडा बरं ते रबर. परत ताणून दाखवा. परत ठेवा खाली. रबराचं काय झालं? तो ताणला गेला. पकड तू, ताण. पकड तिकडून, मी इकडून पकडते. ओढ आणि सोडून दे. परत आहे तसं झाला. बरोबर. पण आपण ताणतो आणि रबर सोडून दिल्यावर रबर पुन्हा आहे तसा झाला. जेव्हा एखादा पदार्थ ताणल्यावर पुन्हा आहे तसा होतो, त्याला काय म्हणायचं? स्थितीस्थापकता म्हणा. ताण आणि ते सोडून परत स्प्रिंग आहे तसं झाला. आता समजा मी याला दाबला, स्प्रिंगला मी दाब दिला आणि परत सोडून दिला, तो दाबला जातोय, पण पुन्हा परत आहे तसा आहे. किंवा हा मी ताणला, ओढ आणि परत सोडून दिला, तर तो पुन्हा आहे त्या कंडिशन मध्ये आला. काय करत आहे? तुमचे डिंक टाकत आहात आणि डिंक कुठे वाहत आहे रे? उतारावर डिंक खाली वाहायला लागलेला आहे. बरोबर. त्याला पण डिंक भरपूर टाक. डिंक कोणत्या दिशेला वाहत आहे? उतारावर डिंक वाहायला लागला. डिंक कसा आहे? द्रव पदार्थ आहे. कसा आहे? द्रव पदार्थ नेहमी उताराकडे वाहतात. त्याला काय म्हणायचं? प्रवाहिता. मीठ घेतलंय आणि मी मीठ आता कशात टाकणार आहे बघा. आता मी हलवते. तर मीठ दिसतंय का बघा बरं? याच्यामध्ये मीठ दिसतंय का? ते मीठ कुठं गेलं? मीठ काय झालं? विरघडलं. आता आपण जरा साखर घेऊया. साखर ही काय आहे? आता साखर टाकून बघूया. त्याच पाण्यात टाकली मी. तुम्ही दुसरं पाणी घ्या. आता खूप साखर होती, पण थोडीशी साखर दिसत आहे. बरोबर. कुठे गेली ती साखर? पाण्यामध्ये विरघडली. साखर पण पाण्यात विरघडली, मीठ पण पाण्यात विरघडले. याचा अर्थ काही पदार्थ पाण्यामध्ये विरघळतात. त्याला काय म्हणतात? विद्राव्यता. काय म्हणतात? म्हणा विद्राव्यता. मी झाकून झाकलंय हे म्हणून तुम्हाला काय दिसायचं थांबलंय का? म्हणजे या काचेतून पलीकडे दिसतंय. म्हणजे पाणी पारदर्शक आहे का? आहे. पारदर्शक म्हणजे पलीकडचं पण आपल्याला दिसते, आर पार दिसते, त्याला म्हणतात पारदर्शक आहे. पाणी पण पारदर्शक आहे. कशात गुंडाळलेलं आहे? कागदात. म्हणजे काही कागद सुद्धा पारदर्शक असतात. काय या डब्यात? म्हणजे हा कागद कसा आहे रे? या डब्याचा कागद कसा आहे बरं? तार ठोकून कशी झाली? कशी झाली? चपटी झाली. तिथं हळूहळू पत्रा तयार व्हायला लागला. बरोबर का? इथं पण ठोकी माझ्या पत्रा. त्याला काय म्हणायचं? वर्धनीयता. काय? हा थांबा. कुठली काय? आता इथं काय तयार झाला? पत्रा झाला का तयार? पत्रा. हा पाच. याच्यामध्ये कोण काय केलेलं आहे? तार आहे छोटीशी. बरोबर. ती तार सेलला जोडलेली आणि ती जर टच झाली, लाईट लावली. हा लाईट लागतो. का बरं लाईट लागतो? कारण हे जे सेल आहे आणि ही जी तार आहे, ही तार आणि ही सेल, या सेल मधून लाईट याच्यामध्ये तारेमध्ये जातो, विद्युत प्रवाह, आणि म्हणून हा लाईट लागतो. आणि ही जी तांब्याची तार आहे, अशी तांब्याची तार किंवा या धातूची तार आहे, धातूची तार जी असते ती कशी असते? विद्युत प्रवाह वाहतो त्यातून. विद्युत वाहकता. काय म्हणायचं त्याला? विद्युत वाहकता. बरोबर. त्या पातेल्यामध्ये जर आपण पाणी टाकलं किंवा भाजी शिजवायला ठेवली आणि हा जर मी चमचा इथं ठेवला, खूप काही वेळाने काय करेल? मी येईल आणि चमचा जर मी एकदम पकडला तर एकदम चटका लागतो. चमचा पकडून एकदम आपण चमचा सोडून देतो, पकडतो आणि लगेच सोडतो. का बरं सोडतो? चटका लागतो. हाताला काय लागतो?